साधा बिझनेस सुरू करायचा की फ्रँचायझी घ्यायची, या दोन्ही मधील महत्त्वाचा फरक समजून घ्या. फ्रँचायझी मॉडेल म्हणजे एक तयार आणि यशस्वी बिझनेस मॉडेल असतो. यात तुम्हाला प्रॉडक्ट कसं बनवायचं, कुठून खरेदी करायचं, क्वालिटी कशी ठेवायची, मार्केटिंग आणि सेल्स कसे करायचे, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आधीच ठरवून दिलेल्या असतात. जसं की बर्गर किंग, डॉमिनोज किंवा येवले अमृततुल्य सारखे मोठे ब्रँड याच मॉडेलवर सक्सेसफुली काम करतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची रिस्क कमी होते, कारण ब्रँड आधीच इस्टॅब्लिश्ड असल्यामुळे तुम्हाला तयार स्ट्रॅटेजी, प्रॉडक्ट डिझायनिंग, मार्जिन रेशो, मार्केटिंग सपोर्ट आणि सुरुवातीला ट्रेनिंग पण मिळते. याच्यामुळे एक नवा बिझनेस सेटअप उभा करणं खूप सोपं होतं. पण फ्रँचायझी घेण्याची एक निगेटिव्ह साईड पण आहे, ते म्हणजे तुमच्यानुसार डिसिजन घेण्यासाठी फ्रीडम खूप कमी मिळते. तुम्हाला फ्रँचायझी ओनरने ठरवलेल्या सिस्टीम आणि रूलनुसारच काम करावं लागतं. प्रोडक्ट डेव्हलपमेंट पासून मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलण्यापर्यंत किंवा सप्लायर निवडण्यापर्यंत तुम्हाला स्वतःचे डिसिजन घेता येत नाही. थोडक्यात तुम्ही एक प्रकारे फ्रँचायझी ओनरचे एम्प्लॉई म्हणूनच प्रॉफिट शेअरिंगवर काम करता. फायनान्शियली विचार केला तर सुरुवातीला फ्रँचायझी फीज भरावी लागते आणि नंतर तुमच्या रेव्हेन्यू किंवा प्रॉफिटच्या पर्सेंटेजनुसार त्यांना रॉयल्टी द्यावी लागते. तसेच भविष्यात तुम्ही बिझनेस बंद करताना किंवा विकतानाही फ्रँचायझीचे रूल्स लागू होतात. त्यामुळे फ्रँचायझी घेण्यापूर्वी अग्रीमेंट नीट वाचून डिसिजन घ्या.